ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातून ताडीवाला रोड भागामध्ये भीषण हत्याकांड घडल्याचं वृत्त आहे। पतीनं घरगुती वादातून पत्नी आणि 2.5 वर्षांच्या मुलीची धारधार शस्त्रानं भोसकून हत्या केली आहे। बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अगदी आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारासच हा प्रकार घडलाय। घरगुती वादातून पत्नी आणि मुलीची हत्या एका पतीनं केली आहे। पत्नी आणि 2.5 वर्षीय मुलीची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली। पुण्यातल्या ताडीवाला परिसरातील ही संपूर्ण घटना पत्नी आणि चिमुकलीची धारधार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे। पत्नी तबस्सुम आणि मुलगी अलिनाची हत्या केली आहे। चाकूनं भोसकून या दोघी जणींची हत्या केली आहे एका विकृत पतीनं। आणि घरगुती वादात न झालेला हा सगळा प्रकार, या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। पांडुरंग रायकर आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती। पांडुरंग, अगदी आज पहाटेचाच प्रकार आहे, काय नेमकं कारण होतं? पुण्यात पहाटेच्या सुमारास हे दुहेरी हत्याकांड झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। पती आणि पत्नीमध्ये तलाकवरून वाद झाला आणि यानंतरच ह्या मुलीची आणि पत्नीची निर्गुण हत्या केल्याचं तपासात पुढे येत आहे। आणि या प्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आणि खरं तर या ठिकाणी ह्या भिंतीवरती सुद्धा याचा लेख केलेला आहे की मैं किसी को नहीं छोडूंगा, छोड जाओ, असा हा मजकूर लिहून ह्या दोघींची निर्गुणपणे हत्या केलेली आहे। आणि पुण्यामध्ये ह्या घडलेल्या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडालेली आहे। पोलीस प्रशासनावरती आणि कायदा सुव्यवस्थेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। आता या प्रकरणी या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत, पंचनामा सुरू आहे आणि ज्या या ठिकाणी चुराही आढळून आलेला आहे आणि याबाबत पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे। बिलकुल पांडुरंग, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।